शिवसेना उद्धव ठाकरे असो या मनसे असो किंवा काकाची ओरलेली राष्ट्रवादी असो, आता सर्वांचं केंद्र बनलंय ते म्हणजे नाशिक आणि नाशिक महानगरपालिका. याच नाशिकमध्ये क्रांती मोर्चा मनसे आणि सेनेने घडवून आणला आणि तो फसला सुद्धा. आणि नंतर लगेच दुसरा जे काही मोर्चा होता तो शरद पवार गटाचा होता आणि त्या ठिकाणी मंचावरनं जितेंद्र आव्हाडांना पवारांना झापलंय, पण त्या झापण्यामधून असे अनेक धक्कादायक गोष्टी मित्रांनो समोर आल्या. अनेक लोकांना प्रश्न पडलेत. ह्या प्रश्नाचा त्यांच्या वक्तव्याचा उलगडा आपल्याला आजच्या व्हिडिओमधनं करायचा आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आपले व्हिडिओ काही हरामखोर लोक खाली पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं जे काही राष्ट्रहितासाठी काही प्रेरक लोक असतील त्या लोकांनी व्हिडिओ शेअर करावा, लाईक करावं, कमेंट करावं. जे नवीन आहेत, नवीन पाहत असतील व्हिडिओ आपला, त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. नेक्स्ट तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. बघा, सोनवणेला वाचवण्यासाठी म्हणजे बजरंग बाप्पाला वाचवण्यासाठी पवारांनी आव्हाडांना झापलंय की स्वतःला वाचवण्यासाठी झापले, हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे. झालं असं, त्या ठिकाणी नाशिकमध्ये यांच्या मेळाव्यामध्ये माझा बाप शरद पवार असं बोलणारे जितेंद्र आव्हाड, आव्हाड म्हणजे अजित पवारांहून सुद्धा जवळचे काकांना आणि सुप्रिया सुळेपेक्षा सुद्धा जवळचे. कारण स्टेजवरनं कधी सुप्रिया सुळे दादा, आमचा बाप, काका असं म्हणत नाहीत, पण जितेंद्र आव्हाड माझा बाप हा शरद पवार आहे असं म्हणतात. मग जेव्हा भाषणासाठी जितेंद्र आव्हाड हे मंचावरती आले, त्याने बोललं, पहिलंच वाक्य होतं, वाढवा ना आरक्षण, 15%, 20% वाढवून द्या, 50%ची सीमा ओलांडून टाका, जाट, पटीदार, मराठा यांना आरक्षण देऊन टाका. मग आतापर्यंत तुम्हाला कोण अडवलं होतं? 4 टर्म तुम्ही मुख्यमंत्रीवर राहता, तुमची सत्ता आतापर्यंत असते, मग तुम्हाला अडवलं कोण? हा प्रश्न अखंड महाराष्ट्राच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित करत आहे. नोट इट डाऊन, खाली तुम्ही अंडरलाईन करून ठेवा वाक्य. यांना 10%, 15% देऊन टाका, सीमा ओलांडून टाका, तुमच्या पाठीमागं आम्ही आहोत असे बोलणाऱ्याने आतापर्यंत आरक्षणाच्या संबंधामध्ये एकही ब्र काढला नाही, ते सत्तेमध्ये असताना. आणि यापुढे जाऊन ते असं बोलले, आरक्षणाची मर्यादा वाढवा. बाप्पा उभे राहणार ना तुम्ही किंवा आपण, म्हणजे जे खासदार आहेत, बजरंग बाप्पा सोनवणे ह्या खासदारांना आव्हाड म्हणतात. ज्यावेळेस असं आंदोलन उभं राहील, ज्यावेळेस तुम्ही सपोर्टमध्ये उभा राहाल का? कारण ह्या मागच्या लढाईमध्ये आरक्षणाच्या बाप्पा हे पाठीमागे पाटलांचे होते. मग त्यावेळेस हेच वाक्य या ठिकाणी काकाला आवडलं नाही. या ठिकाणी काकाचं नाव घ्यायचं काम होतं. शरद पवार पाठीमागं आहेत, पण या ठिकाणी आव्हाडांनी नाव घेतलं बाप्पाचं, बजरंग बाप्पाचं. ही गोष्ट कुठेतरी खटकली आहे पवारांना. असं समजायचं की आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा तापवायचा म्हणून त्यावरती काही बोलायचं नाही. मराठा आरक्षण वाढवून द्या हा विषय होता, यावरती आव्हाडाची मागणी योग्य आहे, पण तिथं बाप्पाचं नाव घ्यायचं तिथं काम नव्हतं असं पवार साहेब स्वतः म्हणतात. नेमकं आव्हाडांनी तिथं काय बोललं किंवा पवारांनी तिथं काय बोललं या ठिकाणी हे महत्त्वाचं नाही. मग त्यावरच लगेच शरद पवार म्हणतात की आव्हाडांनी सोनवणेंना प्रश्न विचारण्याची गरज नव्हती आणि स्वतः जे काही हे आहेत आपले बाप्पा म्हणतात की मी समोर होतो म्हणून आव्हाडाने नाव घेतलं. हे तिघाचं संभाषण आहे. एक आमदार, एक खासदार आणि एक राज्यसभेचा खासदार, ह्या तिघांचं वाक्य जर एकत्रित केले तर या लोकांना फक्त राजकारण तापवायचं आहे. या ठिकाणी फक्त जातीमध्ये कशी फूट पाडता येईल, कुठलाही समाज अखंड हिंदुत्ववादी म्हणून एकत्र येऊ नये किंवा अखंड हिंदू समाज एकत्रित येऊ नये, यासाठी चाललेली खाटाटोप आहे. कारण 50%च्या वरून आरक्षण द्या ना, तुमच्या पाठीमागं आम्ही आहोत, याच वाक्यामध्ये यांची कूटनीती, यांचं भयंकर असं राजकारण यातून मित्रांनो स्पष्ट होत आहे.
कारण 51% वरती आरक्षण देता येत नाही, कारण ते बेसिक स्ट्रक्चर हे संविधानाचं आहे. पण त्या राज्यामध्ये आर्थिक मागास, सामाजिक मागासले पण हे 2-3 गोष्टी 3 चाचण्या देऊन तिन्ही गोष्टीचं परीक्षण होऊन ज्यावेळेस तो घटक पूर्णपणे मागास ठरतो त्यावेळेस त्याला आरक्षण मिळतं. पण त्याला कोणी चॅलेंज केलं तर तेही आरक्षण टिकत नाही. आता अपवाद हे तामिळनाडूची गोष्ट आहे, ते सांगतात वारंवार. मग तामिळनाडूच्या गोष्टी तुम्ही सांगतात, मग तुम्ही त्या गोष्टी आतापर्यंत अंमलामध्ये का आणल्या नाही? त्यावेळेस तुम्हाला कोण अडवलं होतं? मग या ठिकाणी 15% 20% वाढवून द्या, तुमचं काय चाललं त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत हे बोलणारे. म्हणजे यांचा विरोध हा डायरेक्टली जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला आणि जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन होतं आणि जे काही सरकारनं निर्णय हा जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये दिला आहे, म्हणजे अखंड मराठा समाज हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे जाईल किंवा हा आरक्षणाचा मुद्दा जर या ठिकाणी मिटला गेला तर आपल्याला आता पुढला कुठला मुद्दा हा आणता येणार नाही, ते पण राजकारणासाठी. ह्या अनेक जे काही कूटनीती आहेत, ह्या कूटनीतीचा एकमेव जो परिपाक असतो ना, निष्कर्ष असतो ना, तो निष्कर्ष हाच आहे. त्या ठिकाणी आव्हाड बोलले, ते आव्हाड बरोबर बोलले, पण ते आव्हाडांनी त्या ठिकाणी शरद पवारांचं नाव घ्यायचं होतं. त्या ठिकाणी आव्हाड बजरंग बाप्पाचं नाव घेतले. यावेळेस या गोष्टीच्या काकाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याच स्टेजवरती त्याच मंचावर थांबून त्यांनी झापलं आव्हाडांना. तुम्हाला गोष्टी कळल्या असेल, तुम्हाला हा पूर्ण खेळ कळला असेल. जो खेळ चाललाय तो म्हणजे श्रेयवादाचा. इकडे जरांगे पाटील म्हणतात की जे काही श्रेय आहे ते श्रेय आमचं आहे, मुख्यमंत्र्याचं श्रेय काहीच नाही. काका इकडं श्रेयासाठी तडपत आहेत, पण तिकडं देवेंद्र नावाचा फडणवीस एक असं व्यक्ती आहे, ते व्यक्ती याचं श्रेय सुद्धा घेत नाही. ते म्हणतात की जी समिती नेमली गेली आहे त्या समितीनं हा तोडगा काढलाय, हे श्रेय पूर्ण त्या समितीचं आहे. हा फरक आणि हा राजकारणामधला एक विरोधाभास ह्या दोघांमधील आहे. आणि त्या पुढे जाऊन मित्रांनो, तुमच्या पुढे मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे. कारण काकानं आता एक नवीन शक्कल लढवली आहे. ती शक्कल अशी आहे की तुम्ही 2 समित्या गठीत केलात. एक समिती मराठा समाजाची आणि एक समिती ओबीसी समाजाची. ओबीसीच्या प्रॉब्लेमसाठी ओबीसी समिती, यासाठी ही समिती. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जातीमध्ये भांडणं लावता. म्हणजे मराठ्यांसाठी हे मराठाच लोक निर्णय घेणार आणि ओबीसी करता ओबीसीच निर्णय घेणार. मग या ठिकाणी असं राहायला पाहिजे होतं की ह्या दोन्हीही समित्या या संयुक्त राहायला पाहिजे होत्या. मग ह्या सगळ्या काळामध्ये 60-65 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यावेळेस तुम्हाला ह्या आयडिया आले नाहीत, त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दे आठवले नाहीत. अहो, तुम्ही मंदिराच्या जे काही मंदिराचं ट्रस्ट असतं, तुम्ही यामध्ये सुद्धा नॉन हिंदू मिसळवायची कामं केलेत, पण कुठल्या हिंदूला तुम्ही त्यांच्या कुठल्या ट्रस्टमध्ये मिसळले नाहीत. हे तुमचं राजकारण आहे आतापर्यंतचं. आता कालचं तर भलतंच झालं चालू की रक्त आणि पाणी सोबत वाहू शकणार नाही म्हणणारे क्रिकेट खेळवतात. अहो, क्रिकेट बॉम्बे क्रिकेटचे सदस्य अध्यक्ष कोण आहेत? बीसीसीचे कोण आहेत? सगळे मिलिंद नार्वेकर कोण आहेत? सगळे यांचेच बागलपिल्ले आहेत, सगळे यांच्याच टीमा आहेत. पण ह्या लोकांना फक्त राजकारण पेटवायचं आहे. आणि असा कुठला मुद्दा येतो का त्या मुद्द्यामुळे आपल्याला पेटवता येईल का? फक्त या गोष्टी हे लोक बघत आहेत. आता ह्या तिघाचं जे काही संभाषण होतं, तुम्हाला मी ते संभाषण आता ऐकवतो, तुम्ही ऐकून घ्या एक वेळेस. वारवाना 15-20% आरक्षण, आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण. आमची आग्रही मागणी आहे. आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू. म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी कोणाला न विचारता हे बोलतोय. तर तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण? मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार, तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील. हिंमत असेल तर आणून दाखवा. असे सहकारी या प्रश्नामध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर बदलू असल्याचे काही लोक बोलतात. काल अतिशय चांगली मांडणी
या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली. पण ती मांडणी करत असताना 2-3 वेळा त्यांनी प्रश्न सोनवणेंना विचारले. मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण कुणी सोनवणे असोत नाही तर बाकीचे असोत, राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे. आत्मविश्वासाने पुढे त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय. आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं. मी समोर होतो म्हणून, मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले, त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं. त्याच्यावर भाषणात थेट असा उल्लेख केला गेला की तुमच्याकडे बघून बोलायला नको होतं म्हणून. आपण या वक्तव्याकडे नाही, आता ह्याचा विषय तुम्ही साहेबांनाच विचारू शकता, मी काय बोलणार नाही. ओके, खूप खूप धन्यवाद. असं एक साधारण कसं असतं की माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते तेवढ्या सगळ्यांची मी नावं घेतली. म्हणजे मी कधी निलेश लंकेचं नाव घेतलं, तर मी ते कळबंडेचं नाव घेतलं त्या जालन्याच्या, नंतर मी जयंत पाटलांचं 2-3दा नाव घेतलं. असं सगळ्यांची नावं मी घेतली. म्हणजे त्याच्यात कुठेही असा जातीय किंवा असा माझा कुठला उद्देश होता अशातला काही हे नाही. आता साहेब आहेत ते, त्यांच्या मनात काय असेल हे मी सांगू शकत नाही. हे संभाषण ऐकलं तर एक मिम्स आहे, त्यामध्ये एक माणूस म्हणतो बघा पाकिस्तानी, मारो मुझे मारो मारो, ही अशी गोष्ट आहे. आता आपल्या थोबाडीत मारून घ्यावं का, किंवा नेमकं मूर्ख कोण आहे का, ते कुणाला मूर्ख बनवत आहेत किंवा सगळे यांना सपोर्ट करतात ते सर्व मूर्ख आहेत, हाच मोठा प्रश्न मला या ठिकाणी पडला आहे. अहो, यांची राजकारण चालू आहे का, यांची कुठली गुंतागुंत चालू आहे का, नेमकं काय चालू आहे हे मला तरी कळलं नाही. आतापर्यंत कुठेतरी वाटायचं की शरद पवार हे चतुर आहेत, पण ते फितुरी अशा करतात ते आत्ता समजत आहे. तुमचं या प्रकरणावरती मत काय आहे, नक्कीच मुक्त हस्तानं व्यक्त व्हा. आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या सर्वांनीच कमेंटमध्ये करा. कमीत कमी 5 ते 6 हजार या व्हिडिओला लाईक आले पाहिजे आणि कमीत कमी 500-600 तर कमेंट आल्या पाहिजे की या विषयावरती. मित्रांनो, उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. नमस्कार, रामकृष्ण हरी, जय शिवराय.